छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर आणि पुढेही अतिक्रमणाची कारवाई केली। या कारवाई दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। एक अपंग महिला ते मडके हातात घेते आणि ही कारवाई जशी इमारतीवर करण्यात आली तशी सर्वसामान्य गोरगरीब लोक जे माठ विकून या ठिकाणी स्वतःचा उदरनिर्वाह करतात त्यांचे माठ अक्षरशः फोडण्यात आले। ही आत्ताचं दृश्य आहे। खरं तर हे अजूनही दृश्य ताजी यासाठी आहेत की हे माठ फोडलेले नाही आहेत, तर सर्वसामान्य लोकांच्या उपजीविकावरच या ठिकाणी काठ्या घालण्यात आल्यात। महानगरपालिकेचे कर्मचारी यावरती काठ्या घालून हे मटके या ठिकाणी फोडत असल्याचं या व्हिडिओमध्ये समोर आलेलं आहे। आणि हे गोरगरीब लोक आहेत ज्यांचं हातावरती पोट आहे, मात्र त्यांच्या पोटावरच या ठिकाणी घाला घातला गेला आहे। खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये असे अनेक इमारती आहेत की जिथं अतिक्रमण केलं गेलं आहे। अनेक इमारती अशा आहेत की जिथं पार्किंगची व्यवस्था कागदावर आहे, मात्र तिथं दुकान थाटले गेलेले आहेत। तिथे कारवाई करायला महानगरपालिकेचं पथक या ठिकाणी धजवत नाही, त्यांचे हात तिथं सरसावत नाहीत, मात्र सामान्य लोकांवरती ही कारवाई केली। महानगरपालिका म्हणते की यांना 4 दिवसापूर्वी मटके उचलून घेण्यासाठीची नोटीस दिली होती, मात्र आणखी काही दिवस दिले असते तर एवढा मोठा कुठला अडथळा या पालिकेसाठी झाला असता। आणि आत्ता अजूनही जालना रोडवरची कारवाई पालिकेने थांबवली आहे। ती का थांबवली आहे याचं उत्तर मात्र ते देत नाहीत। कोणाच्या इमारती आहेत तिथं की ज्यामुळे तिथे कारवाई या ठिकाणी होत नाही आणि सामान्य लोकांवरती मात्र या ठिकाणी त्यांचे मटके फोडले जातात। कष्ट करून या महिलेनं या ठिकाणी व्याजाने पैसे आणले, याजन पैसे आणले साहेब, आम्ही खरंच याजन आणले। माझ्या डोळ्याला आसू येईना, आलडू आलडू 10च्या काही 7च्या काही आम्ही 7.5-8 लाखाचा माल याजन पैसा काढून आणून ठेवला। आणि ढेर डोंगरावानी 4 गाड्या आणि 3 गाड्या, हा 4 टरका आणि 3 टरका केवढ्याचा माल झाला, केवढ्यात झाला साहेब सांगा तुम्ही। मोठे कलेक्टर साहेबाला मी म्हणले होते का मला सवलत द्या, ते म्हणे ताई चाक आणून ठेवा, चाक बिंगवा। मला माझ्या घरच्याचे 2 ऑपरेशन झालेले, त्याला चाक बिंगवता येत नाही, चाक फोडायचं दाखवून मी घरी नेऊन ठेवलेलं होतं। हे ना असं नसतं करायचं, झाकून माल ठेवलेला होता। मी तुळजापूरला जायला होते, त्यानं झोपीत दगड मारले आणि केला आम्हाला। आजच्या घडीला पूर्ण माल झाकेल होता, त्यानं झाकेल माल जेसीबी बंदी आणि समद्यानं फोडला। माझा म्हणणं आहे तसं त्याचं शरीर फुटाव, त्याचं शरीर फुटाव, जसा माझा माल फोडला तसं त्याचं शरीर फुटाव। कळकळीची विनंती आहे श्रीकांत साहेबाला, कलेक्टर साहेबाला, मोठे जे आम्हाला लाडके बहिणीला पैसे देते त्या साहेबाला आमचा मालाची नुकसान भरपाई करून द्या। तुमची बहिणी आम्ही असल्या तर मी कुमारीने गोरवा काकाला किती मेहनत देते तुम्हाला माहिती आहे, सांगायचं काम नाही। हां, आमची कळकळीची विनंती आहे। आम्हाला 2-3 दिवसांनी त्यांना नोटीस दिली ती, पण घरची काही अडचण होती आमची, त्याच्यामुळे मी 1 महिन्यानं घरी होते आणि याच्यातला अर्धा माल मी इकला असताना माझं एकच लेकरू आरडत होतं। आम्ही घरी होतो 1 महिन्यावर आणि मग आम्हाला घरातली काही अडचण सांगितली म्हणून आम्ही तुळजापूरला येडं सांगितलं होतं म्हणून गेलतो आम्ही तिकडं। कसं माझं हे सगळं 8.5 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे, 8.5 लाखापर्यंत। तर शासनाने हे आम्हाला सगळे भरपाई करून द्यायलाच पाहिजे, काऊन की आम्ही एकमेव कुंभार इथं आम्ही धंदा करणारे। अख्ख्या समाजात मी एकटाच कुंभारकी धंदा करतो इथं रोडवर। माझे लेकरं बाळ एक पोट जगण्यासाठी हा व्यवसाय निवडेल माझा, बाकीचा आमचा कोणताही समाज हा धंदा करीत नाही। पण आता काय करायचं, प्लीज करून समजायला माझी विनंती मोठ्या साहेबाला, कलेक्टर साहेबाला, जे लाडके बहिणीला पैसे देते त्यांना 8 दिवसात माझी भरपाई करून द्या, नाही तर तिघं आम्ही आत्महत्या करू। तुम्ही येऊन सनी महानगरपालिका सिनकर साहेबाच्या समोर तिथं त्याच्या मोठ्या पलीकडच्या ऑफिसमध्ये मला माहिती आहे त्याचं कुठं येतं। हां, ही भावना आहे सर्वसामान्य विक्रेत्यांची आणि त्यांचा हा उद्रेक यासाठी आहे की हे खापरं नाही आहेत, तर त्या खापरावरती त्यांचं उपजीविका या ठिकाणी भागत होती। माठ त्यांनी मोठ्या कष्टानं तयार केले। खरं तर उन्हाळा आहे, याच दिवसात हा व्यवसाय होतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती व्याजाने पैसे घेऊन हे माठ त्यांनी आणले आणि ते आता विकायची वेळ होती। मात्र त्यावरच महानगरपालिकेच्या
अधिकाऱ्यांनी काठ्या JCB या ठिकाणी फिरवला आणि सामान्यांचे अशा प्रकारच्या उपजीविकेचे तुकडे रस्त्यावरती पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता महापालिका याचं उत्तर देईल का? जशी हे सर्वसामान्य लोकांवरती कारवाई केली तशी श्रीमंत लोक ज्यांनी अतिक्रमण करून वर्षानुवर्ष त्या ठिकाणी व्यवसाय करतायत, लाखो रुपये कमवत आहेत, त्यांच्यावरती कारवाई करवण्यासाठी महापालिका पुढे येईल का? कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.